राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरलिंग जंगम महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य शोभा माऊली की जय। गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में
की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय. परमपूज्य शोभा माऊली की जय. सिद्धरामेश्वर महाराज की जय.
काही गिरा तू गुरुवाणी रे तुझ्या ब्रह्मानंदं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वाधिकं गणसदृशं तत्त्वमचार्यकम् एकं नित्यं विमलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि श्री गुरुजनप्रसादे मुख्यपापे जाने सुरुवातीला आपल्या आवडत्या सद्गुरूंना नमस्कार करून आणि त्यांचा जय जयकार करून प्रवचनाला सुरुवात करूया. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी सिद्धरामांचा जय जयकार. स्वामी सिद्धरामांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार. स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी काळसिद्धांचा जय जयकार. स्वामी काळसिद्धांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो की स्वामींचा वाढदिवस कधी येतो, आणि तो खरोखर आज उजाडला स्वामींचा वाढदिवस. अगदी आनंद आजचा दिवस. वास्तविक प्रवचन करण्यापेक्षा इकडेच बघत राहावं असो. एकदा गोंदवलेकर महाराजांनी आपल्या शिष्याना प्रश्न विचारला. एका शिष्याला विचारलं की तुझ्या घरी कोण कोण आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी राहतो, माझी मिसेस राहते, माझी मुलं राहतात, आणखी कोण राहतं. तेव्हा ते म्हणाले, आमचा बंगला आहे, मोठं घर आहे, त्यामुळे आमच्या घरी एक कुत्रा आहे, कुत्रा पण आमच्या बरोबर राहतो. आणखी कोण राहतं. नाही, ते म्हणाले एवढेच राहतो आम्ही.
तेव्हा महाराज लगेच म्हणाले, अरे ज्यांची तू 3 वेळेला आरती करतोस, म्हणजे माझी तू आरती करतोस घरामध्ये 3 वेळा, मी नाही का तुझ्या घरात? म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे होतं की या फॅमिलीमध्ये महाराज पण आहेत. जसं आपण रेशन कार्डवर कर्त्या माणसाचं पहिलं नाव लिहिलं जातं व घरच्या, तसं आपण आपल्या पण मनपटलावर पहिलं नाव स्वामींचं लिहिलं पाहिजे. बघा ना, आता तुमचं काय, पण मी माझा अनुभव सांगते की आपण जे शिक्षण घेतलं, आपण जे स्वामींकडे सेवा केली, स्वामींनी आपल्यावर कृपा केली आणि आपण बोलायला लागलो. एकदा गुरूंची कृपा झाली की मुकम करोति वाचालम पंगुम लंगयते गिरीम. मुका सुद्धा बोलायला लागतो आणि लंगडा सुद्धा गिरी चढून जातो. त्यासाठी सद्गुरू कृपा आवश्यक आहे. बघा, एखादी कळी असते, ती कळीला सुगंध असतो का? नाही. ती कळी जेव्हा उमलते तेव्हा तिच्यातून सुगंध बाहेर पडतो. पण कळी केव्हा उमलते? ज्या वेळेला सकाळी सूर्यप्रकाश कळीवर पडतो, तो पडल्यानंतर कळी हळूहळू उमलते आणि तिच्यातून सुगंध बाहेर पडायला लागतो. म्हणजे सूर्यप्रकाशाची कृपा जेव्हा कळीवर होते तेव्हा तिचं फुलात रूपांतर होतं. तसं आपलं पण हे हृदय कमल फुलण्यासाठी आपल्याला पण सद्गुरू कृपेची अतिशय आवश्यकता आहे. तसं झाड किती मोठं असेल तरी पण जोपर्यंत वसंत ऋतूची कृपा होत नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थी फळा फुलाला येत नाही. वसंत ऋतूची कृपा व्हायला पाहिजे. आणि वसंत ऋतू जेव्हा वातावरणामध्ये येतो ते आपल्याला कुणालाही माहिती नसतं की आता वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे म्हणून. पण सगळ्यात जास्त पहिलं पक्ष्यांना कळतं आणि त्यातल्या त्यात कोकिळेला जास्त कळतं. जी कोकिळा 8 महिने अगदी शांत बसलेली असते, तिचा आवाज पण येत नाही, ती कोकिळा वसंत ऋतूमध्ये गायला लागते. तिला कंठ फुटतो आणि ती सुंदर गायला लागते. सकाळी सकाळी प्रत्येकाला तिचा आवाज ऐकू येतो. म्हणजे या कोकिळेचा जो कंठ फुटण्याचे जे काम आहे ते वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर. पण ते फक्त पक्ष्यांना कळतं, माणसांना कळत नाही. असो, तर आपल्या या संबंध जीवनाकडे जर आपण बघितलं तर आपल्या जीवनातून जर आपण स्वामींना काढून टाकलं, बाजूला ठेवलं, तर आपलं जीवन काय? शून्य आहे. म्हणजे मी माझं सांगते तुम्हाला, माझ्या जीवनातून स्वामींना जरा जरी आपण बाजूला केलं आणि आपण कोण आहोत याचा विचार केला तर शून्य आहे, मोठं शून्य. आज आपण या स्थितीला आलो कुणामुळे? स्वामींमुळे. स्वामींची कृपा झाली, स्वामींनी आपल्याला इथे बसवलं. अहो, इथे नाही, मला खरंच अभिमानाने सांगावं असं वाटतं की स्वामींनी मला बागेवाडीला त्यांच्या आसनावर बसवलं होतं आणि स्वतः स्वामी खाली बसले होते आणि स्वामींनी मला बसून माझी पूजा केली आणि असा नमस्कार केला. मला इतकं वाईट वाटलं आणि लाजल्यासारखं झालं की स्वामींच्या चांदीच्या आसनावर स्वामींनी मला बसवलं आणि स्वामी स्वतः खाली बसले. मी बसायला तयार नव्हती, स्वामींनी मला ढकललं आणि बसवलं. म्हणजे हे सद्गुरू ओळखू शकतात, बाकी आपल्याला तिथे आपला तर्क चालणार नाही. तिथे सद्गुरूंच्या मनात काय असतं, सद्गुरूंचा प्लॅन काय असतो आपल्याबद्दल, हे फक्त त्यांनाच माहिती. असो, तर हे सांगायचं म्हटलं तर सद्गुरूंची जी आपल्या जीवनामध्ये महत्व आहे, अतिशय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. सगळ्यात परमश्रेष्ठ तत्व म्हणजे सद्गुरू आहेत. बघा, आपण जगामध्ये अनेक श्रीमंत माणसं बघतो, पण सद्गुरूंच्याकडे षट संपत्ती आहे आणि ही षट संपत्ती त्याने मिळवलेली असल्यामुळे त्याचे ते मालक होऊन बसलेले आहेत. कारण का?
त्यांनी जगाकडे पाठ केली आणि देवाकडे तोंड केलेलं आहे. त्यामुळे देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. देव शोधायला गेले आणि देवच झाले. आणि नुसतं देव झाले नाही, विश्वंभर झालेले आहेत. म्हणून तुम्ही म्हणता बघा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. वास्तविक आपण जर बघितलं, एका सुईच्या टोकावर लाखो धुळीचे कण असतात आणि त्या एका कणावर, एका कणा इतकी ही पृथ्वी आहे. आणि त्या पृथ्वीमध्ये अनंत तारे, अनंत सूर्य, अनंत ग्रह सगळे मिळून एक ब्रह्मांड तयार झालेलं आहे. अशी अनेक ब्रह्मांड आहेत ज्याची आपल्याला काही कल्पना येणार नाही. म्हणजे त्या पृथ्वीवर आणि ब्रह्मांडामध्ये आपण जर जागा बघितली तर पेननी आपण ठेवतो ना टिपका, तेवढी सुद्धा नाही आपल्याला योग्यता. म्हणजे तेवढं सुद्धा अस्तित्व नाही आपल्याला. पण प्रत्यक्ष सद्गुरूंनी ब्रह्मांड नायकाला जिंकलेलं आहे. त्यामुळे ते ब्रह्मांड नायकच झालेले आहेत. आणि सगळ्या संपत्तीचे मालक. आपली संपत्ती कशी आहे? किती वाढली तरी नंतर हळूहळू कमी होणार आहे. कारण परिवर्तन हा संसार का नियम आहे. म्हणजे परिवर्तन आहे जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये. आपल्या शरीरामध्ये परिवर्तन आहे, आपल्याला डोळ्याने दिसतं त्या निसर्गामध्ये परिवर्तन आहे, आपल्या बाजूला ज्या वस्तू आहेत, जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये परिवर्तन आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तन आहे. पण सद्गुरूंनी जे तत्व मिळवलेलं आहे त्याच्यात परिवर्तन नाही. मग तुम्ही म्हणाला अशी जी त्यांच्याकडची संपत्ती, कुठली संपत्ती आहे? त्या संपत्तीचं मोजमाप तुम्हाला करता येणार नाही. कारण गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, जयासी ते ज्ञान आहे बाह्याकाराचे. आता इथे एखादी जर बंद पेटी मी ठेवली आणि सांगितलं याच्यात काय सांगता येईल तुम्हाला? मक्याचं कणीस असतं. ते मक्याचं कणीस एकावर एक पानं असतात आणि त्याच्यामध्ये किती दाणे आहेत हे तुम्हाला बाहेरून समजेल नाही सांगता येणार. तसं त्यांचं धन कसं आहे? गुप्त आहे. आणि कसं आहे? उदंड. उदंड म्हणजे मोजता येणार नाही. आणि कसं धन आहे? आपल्या धनाला सगळीकडून भीती, त्यांच्या धनाला भीती नाही. त्यांचं धन कसं आहे? नफे में आहे. म्हणजे साधूकडे चोर आले आणि साधूंनी सगळं ते चोर आले आणि म्हणाले पैसे द्या, तुमच्याकडे पैसे आहेत, घ्या म्हणाले. घरात जा आणि तुम्हाला पाहिजे ते घ्या. मग काय केलं त्या चोरांनी? सगळं बघितलं त्यानं. एक टीव्ही होता. त्यांना म्हटलं साधूला टीव्ही काय करायचा, साधूला फ्रीज काय करायचा, आणि साधूला AC काय करायचा. पण आपल्यासारख्या भक्तांनी ते साधूंना दिलेलं होतं. त्यांनी मागितलेलं नव्हतं कोणाकडे की तुम्ही मला फ्रीज द्या आणि तुम्ही मला टीव्ही द्या. आपल्या भक्तांना त्यांची दया येते. आपले गुरु चांगल्या स्थितीत राहिले पाहिजे, त्यांचा सहवास आपल्याला अनेक वर्षे मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांची तब्येत चांगली पाहिजे. म्हणून भक्तांनी त्यांना दिलेल्या वस्तू होत्या. चोरांना वाटलं की एवढ्या वस्तू आहेत म्हटल्यानंतर नक्की पैसा पण भरपूर असेल. साधूंनी काय केलं? आपल्या बसले होते ज्या घोंगडी होती, घोंगडी टाकून दिली त्यांना. घ्या म्हणाले, तुम्ही पिशव्या वगैरे काय आणल्या नसतील, या घोंगडीत भरा आणि घेऊन जा. त्यांनी सगळं ते गोळा केलं, भरलं. आणि साधूंनी काय केलं? साधूंनी एक उडी मारली आणि म्हणायला लागला नफे में, नफे में. ते चोर म्हणाले सगळं तर आम्ही गुंडाळून घेतलं होतं घरातलं, आता कुठं काय तुमच्याकडे? म्हणाले तो एक चोर दुसऱ्या चोराला म्हणाला, अरे त्याच्या अंगावर आता एक लंगोटी आहे, ती पण काढून घेऊया. म्हणून त्यांनी साधूंची लंगोटी पण काढून घेतली आणि म्हणाले आता काय तुझ्याकडे? पूर्ण उघडं केलं साधूला. तरी साधू उड्या मारून सांगायला लागले नफे में, नफे में. म्हणाले
सगळं तुला उघडं केलं, नफा कसला आता? तेव्हा त्यांनी ते हातातलं टाकलं आणि साधूकडे गेले आणि साधूला सांगितलं, आता नफा कुठला? ते म्हणाले, अरे बाबांनो, माझ्या गुरूंनी मला जे काही दिलंय ते माझ्या आतमध्ये, ते तुम्ही काढू शकता का? नाही ना, म्हणून मी नफे में. आता बघा, महाराजांनी माझ्यावर काय कृपा केली, मला काय अनुभव आले, मी काय मिळवलं, हे तुम्हाला कळणार आहे का? नाही कळणार. तसं साधूंची भाषा त्याला कळली नाही. ते म्हणाले, पण तुझा नफा कुठला तो तरी सांग. अरे म्हणे, माझ्या गुरूंनी मला जे अमोलिक धन दिलेलं आहे ते माझ्या आत आहे, ते तुम्हाला दिसणार पण नाही, काढता पण येणार नाही, समजणार पण नाही. तेव्हा त्यांनी विचार केला, म्हणाले, अरे मग हे कशाला घेऊन जायचा कचरा? त्यांनी ते सगळं टाकलं गुरुच्या पुढ्यात. नको म्हणाले आम्हाला. सगळं टाकलं आणि निघाले जायला. तेव्हा पुन्हा त्यांनी उडी मारली आणि म्हणाले, नफे में, नफे में. जेवढं गेलं होतं तेवढं परत आलं. जे काय बांधून नेलं होतं ते परत आलं. म्हणजे हा जो नफा आहे आतला, आणि हा नफा म्हणजे आनंद, जो आनंद कधी कमी होत नाही, वाढणार आहे. म्हणून हा आनंदाचा नफा सद्गुरूंजवळ असतो आणि ही संपत्ती त्यांच्याजवळ असते. म्हणून आम्ही सगळे लोक काय धडपडतो, कुठे संत बसलेले त्यांच्या जवळ बसतो. लगेच का जवळ बसतो? आनंद मिळतो आपल्याला, आनंदाच्या लहरी असतात त्यांच्याकडे. म्हणून आपले सगळेजण आपण धडपडतो. महाराजांना लोक येऊन नमस्कार करायची आणि पुन्हा लाईन मधून पण पुन्हा यायची. मी म्हटलं, ताई तुम्ही येऊन गेला ना मगाशी? अहो म्हणाले, येऊन गेलो, पण महाराज पेपर वाचत होते. महाराजांनी कुठे बघितलं? महाराजांनी बघितलं पाहिजे, कृपा कटाक्ष आपल्यावर टाकला पाहिजे, त्यांची नजर आपल्यावर गेली पाहिजे, म्हणून धडपड. बघा, आणि मग ते जेव्हा स्वामी म्हणते, काय बाई कुठून आली? भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला से आनंद. त्यांचा भाग गेला, क्षीण गेला, सगळं गेलं, आनंद पदरात पडला. म्हणजे असे संत असतात आणि ही संतांची खरी संपत्ती आहे. म्हणून आपल्याला इथे सांगायचंय की संतांची संपत्तीतली षट संपत्ती म्हणजे षड्गुण कुठले? पहिला गुण आहे त्यांचा यश. यश म्हणजे ते जे जे काही कर्म करतात ते कर्मामधून त्यांना यशच मिळत जातं. त्यांच्याजवळ प्रत्येक कर्मामध्ये यश ओसंडून वाहतं आणि हे ओसंडून वाहत असल्यामुळे प्रत्यक्ष भगवंताने म्हटलेलं आहे, अरे मग एकदा यांना जर सगळीकडे यश मिळतंय आणि यांचं कर्मच जर चांगलं आहे तर मग यांना भीक मागायची काय गरज आहे? कोणाकडे काय मागायची गरज आहे का? काहीच गरज नाही. आणि यशच यश आहे त्यांच्याकडे. म्हणून भगवंत कृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, जिथे यश ओसंडून वाहतं त्या ठिकाणी मी आहेच आहे. म्हणजे पहिली संपत्ती काय? यश. दुसरी संपत्ती काय? श्री. श्री म्हणतो ना आपण, श्री. आपल्याकडे काय पुरुषांना लिहिताना बोलताना श्री म्हणतात, आधी श्री शब्द लावतात. श्री म्हणजे काय? चैतन्य. संबंध ब्रह्मांड चैतन्यावर चाललेलं आहे. ब्रह्मांडच नव्हे, संतांनी म्हटलेले, चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलू ते हरिविण. अरे ब्रह्मांड तर चाललेलंच आहे त्याच्यावर, पण हे सुद्धा शरीर त्या चैतन्यावर चाललेलं आहे. म्हणून जोपर्यंत चैतन्य आपल्या आत आहे तोपर्यंत स्त्री म्हणून लिहिलं जातं. चॉकलेट दूध आहे ना, हे चैतन्य जोपर्यंत आपल्या आत आहे तोपर्यंतच आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून चैतन्य आतून निघून गेलं की स्त्री काढला जातो आणि तिथे वैकुंठवासी कैलासवासी वगैरे जोडलं जातं.
म्हणून इथे काय सांगायचं आहे मला तुम्हाला की स्त्री महत्वाचा आहे. स्त्री म्हणजे चैतन्य. म्हणून भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, हे अर्जुना, जिथे जिथे चैतन्य आहे तिथे माझा वास आहे. मग आता आपल्या सगळ्यांच्या मध्ये वास आहे ना त्याचा. चैतन्य भरून राहिलेलं आहे आणि त्याची प्रचिती म्हणजे आपल्याला आनंद मिळतोय, चैतन्याची प्रचिती. म्हणून मग आपल्याजवळ आता महाराज आहेत ना, त्यांनी खूण सांगितली, जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे मी आहेच आहे अर्जुना, त्यांच्यामध्ये मी वास करतो. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये हे चैतन्य ओसंडून वाहतंय. म्हणून आपल्याजवळ जिथे महाराज आहेतच आहेत. आणि त्याला दुसरा पुरावा म्हणजे नाहम वसामि वैकुंठे नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदय रहो मद भक्ता यत्र गायंती तत्त तिष्ठामि नारद. माझे भक्त जिथे माझं गायन करतात, माझा वाढदिवस साजरा करतात, तिथे मी आहेच आहे अर्जुना. आणि तिथेच मला तू शोधून काढ. कारण अर्जुनाने सांगितलं, देवा तुला कुठे हुडकून काढायचं आहे या जगामध्ये. तेव्हा त्यांनी खूण सांगितली, माझे भक्त जिथे माझं भजन करतात, गुणगान करतात, त्या ठिकाणीच मला शोधून काढ. म्हणजे इथे मी दुसरं सांगितलं तुम्हाला, संपत्ती कुठली? स्त्री. नंतर काय? औदार्य. औदार्य म्हणजे दातृत्व, देण्याची बुद्धी. हे दातृत्व म्हणजे संतांचं दातृत्व बघावं आपण. आत्तापर्यंत महाराजांनी किती दातृत्व म्हणजे किती दान केलेलं आहे त्याचा काही पत्ताच नाही आपल्याला. येतील त्याला पैसे दिलेले, येतील त्याला महाप्रसाद दिलेला आहे, येतील त्यांना अध्यात्म ज्ञान दिलेलं आहे. हे सुद्धा दान आहे, मोठं दान, सगळ्यात श्रेष्ठ दान, अध्यात्म ज्ञान देणं. अहो, दवाखान्यात महाराज आजारी असताना सुद्धा तिथल्या नर्सला आणि डॉक्टरला विचारायचे, आनंद म्हणजे काय सांगा. म्हणजे आपल्या आजारीपणाकडे त्यांचं लक्ष नाही, पण समोर त्याला 2 मिनिटात ते समजावून सांगायचे आनंद म्हणजे काय, तो आलाच कुठून, जाणार कुठे. म्हणजे हे जे दान आहे, ज्ञानदान, सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि असं दान जे आहे ते रहमान नावाचा एक राजा होता. आणि तो राजा अतिशय दानशूर होता तुलसीदासांच्या वेळेला. तेव्हा तुलसीदासांना असा प्रश्न पडला की हा राजा सगळ्यांना दान करतो, पण 2 हातांनी करतो, नजर त्याची खाली असते, असं का? म्हणून त्यांनी रहमान राजाला पत्र लिहिलं. म्हणाले, तुम्ही दान करता पण हात तुमचे वरती, मान खाली, असं का? आपण बघा, दान देताना आपण पण बघतो त्याला देताना, पण रहमान राजा उलट करायचा, खाली बघायचा. आणि तुलसीदासांना त्याची मजा वाटली. तुलसीदास म्हणाले, हे कसं काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, देने वाला कोई और है, वो तो दे रहा है रात दिन. त्याचं थांबलेलंच नाही देण्याचं काम, रात्रंदिवस देण्याचं काम चालू आहे. आणि देणारा दुसराच कोणीतरी और आहे. म्हणून मी त्याच्याकडे बघत नाही, देतोय. कर्णाने सुद्धा बघा ना, त्याच्याकडे याचकाला मागायला ती सोन्याची वाटी दाढी करताना ती द्यायला निघाला. या अनेक गोष्टी आपण महाभारतातल्या वगैरे ऐकलेल्या आहेत. तर हे जे दान आहे, ज्याला म्हणतात दातृत्व, हे दान संतांनी खूप केलेलं आहे. आणि संत त्यामध्ये पहिल्या नंबरला आहेत माझ्या मते. त्याच्या पुढची संपत्ती म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे आपण बघा, कुठल्याही जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती येऊ दे, ती परिस्थिती आनंदाने सहन जो करतो, देवाचं नाव घेऊन आणि पुन्हा देवाचं नामस्मरण चालू ठेवतो, देवाचा गाजावाजा करतो, ही एक संपत्ती आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, रामदास स्वामी म्हणायचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करी तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. असं सामर्थ्य, ही सामर्थ्य शक्ती, ही सुद्धा त्यांच्याकडे षट संपत्तीतली एक आहे. आणि पुढची संपत्ती म्हणजे ज्ञान. आता ज्ञान म्हणजे
तुम्ही म्हणाल आम्हाला ज्ञान नाही का? सगळ्यांना ज्ञान आहे. सगळ्यांना आपापल्या परीने वेगवेगळं ज्ञान आहे. पण या ज्ञानापेक्षा अध्यात्म ज्ञान आणखी वेगळं आहे. संतांनी म्हटले बाकीचं ज्ञान आहे पोटभर विद्या आहे, पण अध्यात्म ज्ञान हे तुम्हाला शांती देणार आहे, समाधान देणार आहे. म्हणून अध्यात्म ज्ञान त्या सगळ्या ज्ञानापेक्षा वेगळं आहे. म्हणून म्हटले नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. आत्मज्ञानासारखं पवित्र ज्ञान दुसरं जगात नाही. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान संतांकडे परिपूर्ण आहे. नुसतं ज्ञान, आता मला ज्ञान आहे पण त्या स्थितीमध्ये मला राहता आलं पाहिजे. मला ज्ञान काय आहे कळलेलं आहे, मी ज्ञान सांगू शकते, पण विपरीत परिस्थिती, अनुकूल परिस्थिती यामध्ये मला त्या स्थितीमध्ये राहता आलं पाहिजे. ही मोठी परीक्षा असते. म्हणून संत कसे असतात, कुठल्याही परिस्थितीत आनंदात राहतात. आपण महाराजांना बघितलंय, चांगली परिस्थिती होते आनंदात, वाईट परिस्थिती होते आनंदात, आजारी पडू दे आनंदात. त्यांच्या डिक्शनरीत कंटाळा आला, बोर झालं हा शब्द मी ऐकलेला नाही. नाही तर आपण सारखं म्हणतो बोर झालं, पण संतांच्या डिक्शनरीत मी नाही ऐकलेला हा शब्द. महाराजांसारखे संत. म्हणून सगळ्यात शेवटची संपत्ती कुठली आहे? ज्ञानानंतर आणि ती संपत्ती म्हणजे वैराग्य. महत्वाचं, साधू संतांसाठी वैराग्य अतिशय आवश्यक आहे. हे वैराग्य म्हणजे काय? महाराज म्हणे वैर्यावर राग. वैरी आपल्याला आहेत माहिती आहे ना, षड वैरी, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे सगळ्यांचे वैरी. त्यांना त्यांनी जिंकलेलं असतं. म्हणून वैराग्य जर बघायचं असेल तर अशा संतांचं बघायचं. आणि हे वैराग्याचं महाराजांची तर उदाहरण मी सांगते तुम्हाला. महाराजच्या वैराग्याची मूर्ती होते. पण इथे मी एक वाचलं उदाहरण की गाडगे महाराज, एक गाडगे महाराज ज्या गावात जायचे स्वतः झाडायचे आणि रात्री कीर्तन करायचे. आणि गाडगे महाराजांना जे पैसे मिळत होते त्याच्यातून त्यांनी शिक्षण संस्था चालू केल्या इतरांसाठी, सामाजिक कार्य म्हणून. आणि भाऊराव साठे, कर्मवीर भाऊराव, ते कर्मवीर भाऊराव त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून शिक्षण संस्था काढल्या, ज्यांच्या शिक्षण संस्था आज अनेक ठिकाणी आहेत. आपली ताकद आहे, आपण करू शकतो असं. बायकोचे दागिने विकून, हे म्हणतात, याला म्हणतात वैराग्य. आता आपल्या महाराजांचं उदाहरण घेऊ द्या. कोट्यावधीची संपत्ती, कोट्यावधी किमतीचा मठ सोडायची तयारी, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायची तयारी महाराजांची. म्हणजे महाराज वैराग्याची मूर्तीच आहे. अशी ज्यांची तयारी असते सगळं सोडायची, सगळं असून सुद्धा सगळं सोडायची तयारी ज्यांची आहे तेच खरे वैराग्यवान आहेत, तेच वैराग्याची मूर्ती आहेत. कारण महाराजांचं आवडतं वाक्य होतं, त्याग हे मानवाचं भूषण आहे. त्यांनी त्याग खऱ्या अर्थी करून दाखवला. आम्ही प्रवासाला निघायचो तेव्हा त्या जेवण करणाऱ्या बाई विचारायला यायच्या महाराजांना, उद्या डबा काय देऊ तुम्हाला, भाजी काय देऊ? महाराज सांगायचे बेसन भाकर. मला सांगा महाराजांनी काय 4 भाज्या सांगितल्या नाही, चटण्या सांगितल्या नाही, लोणचं बिडचं काही सांगितलं नाही. बेसन भाकर. तिला करायला पण सोपं, खायला पण सोपं. आत वैराग्य असल्याशिवाय असं बोलू शकतो का आपण? आणि ते तो डबा घेऊन एका म्हणजे पेट्रोल पंपावर आम्ही थांबायचो झाडाखाली.
तिथे पण महाराज टेबल खुर्चीवर बसायचे नाही, झाडाखाली अशी एक उशी होती बसायला आमच्या गाडीमध्ये, ती उशी आम्ही टाकायचो आणि झाडाला अशी टेकून बसायचो आणि आपल्या मांडीवर ताट घेऊन पेपर ठेवून रुमालावर. काय वैराग्य बघा. असं नाही म्हटलं की मी मठाधिपती आहे, माझे एवढे शिष्य आहेत, माझं एवढं वैभव आहे आणि मी जमिनीवर बसू. सगळी तयारी, याला म्हणतात खरं वैराग्य. हे झालं कपड्याच्या बाबतीत. एकदा त्यांच्या कपड्यावर चहा सांडला पिताना. मी त्यांना म्हटलं, बाप्पा तुमच्या शर्टवर चहा सांडला. अरे बाई मी म्हातारा झालो, तू तरुण आहे, मी म्हातारा झालो, असंच होणार. म्हटलं पण ते बदलून टाका तुम्ही. तुझे डोळे तपासून आहे डॉक्टरकडे, मला नाही दिसत दाग, तुला का दिसतो. ते काय कपडे बदलायचे नाहीत. म्हणजे त्यांना त्याच्यात घाण दिसत नव्हती. तिसरी महत्वाची गोष्ट, मी जेव्हा मठावर गेली तेव्हा महाराजांना मी म्हटलं की तुमचे इस्त्रीचे कपडे कुठे ठेवलेले, आंघोळीला कपडे काढून द्यायला. म्हणाल कसले इस्त्रीचे कपडे, गादी खाली बघ. म्हणजे धुतलेले कपडे गादी खाली ठेवायचे आणि त्याच्यावर रात्री झोपायचं, म्हणजे आपोआप इस्त्री झाली. मी डोक्यावर हात मारला, म्हणले असली इस्त्री नाही वाट. बाप्पा म्हटलं हे तुम्ही नाही घालायचं, राजाने राजाप्रमाणेच राहायचं. आणि त्यामुळे मी महाराजांना म्हटलं नाही, मी तुमचे कपडे धुणार आणि तुम्हाला रोज इस्त्रीचे कपडेच देणार. तर मला म्हणाले, ए बाई तू तर आम्हाला चांगलीच बिलं देशील आता, आम्हाला इस्त्री नको म्हणाले, इस्त्री भेटलीये. म्हटलं राहू दे, आपण इस्त्री विकत आणू आणि घरी करू. ती इस्त्री आणली, ती बिघडली काही दिवसांनी. म्हटलं जाऊ दे, आपण डोब्याकडे टाकू. म्हणाले आमच्या मठाचे पैसे खर्च करायचे नाहीत, तुम्ही नका देऊ मला पैसे, मला भाऊ बहीण देतात ते पैसे मी देईन तिकडे, पण तुम्हाला मी इस्त्रीचेच कपडे देणार. आणि मी त्यांना नेहमी सांगायचे राजाने राजासारखं राहायचं. आता ही मुलं मला सांगतात, आई चांगल्या चांगल्या साड्या आणून देतात. आता ही मी नेसलेली साडी मी विकत आणलेली नाही, ते आपल्या समोर व्यापारी बसलेत त्यांनी दिली. त्यांना मी म्हटलं अहो एवढी भारी साडी. आई म्हणाले राजाच्या मुलीने राजाच्या मुलीसारखंच राहायचं. तुम्ही राजाची मुलगी ना, मुलीने राजाच्या मुलीसारखंच राहायचं. मला महाराज 50 रुपयाची चप्पल घेऊन येत नव्हते. कोल्हापूरून आणल्यावर मला म्हणे चप्पल आणलीस, आणली, दाखवली. काय किंमत 54 रुपये. 3 वेळा मारून घेतलं. म्हटलं बाप्पा काय झालं, एवढी महाग, 10-15 रुपयाची आणायची नाही. तर मी म्हटलं 10-15 रुपयाला कुठे चप्पल मिळते. अरे ते प्लॅस्टिकची मिळते ना. आता ही मुलं 2000 रुपयाची आणून देतात. म्हटलं महाराज जर आता देवाने असते ना तर मला काठीने मारलं असतं. की तुला 50 रुपयाची चप्पल मी देत नव्हतो, आता 2000ची वापरते. महाराजांनी एकदा गंमत केली. मला म्हणाले बाई तू मांजरपाटाचे कपडे घालायला पाहिजे. मांजरपाट माहिती ना, मेलेल्या माणसाला गुंडाळतात ते मांजरपाट. तर मी म्हटलं महाराजांना मी घालायला तयार आहे, तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगा मला मांजरपाट द्यायला. म्हणाले म्हणजे, मग ते मला आणून देतात भारी साड्या, हे आमचे शिष्य आणून देतात. म्हटलं हो आपण कार्यक्रमला जातो तेव्हा तुम्हाला कपडे देतात, मला कपडे देतात. मला वाटलं तू जाते आणि आणते. म्हटलं मी कशाला आणू, मी काहीच घेत नाही स्वतः. मग म्हणाले खुशाल घाल, शालू दिला तरी घाल, कारण तुझ्या पैशाचा नाही आहे तो दिलेला, तुझे पैसे खर्च करू नको बस.
मला पांढरे कपडे दिले महाराजांनी, तेव्हा मला म्हणाले, बघ कोणी कपडे दिले नाही तर काळजी करू नको, हे कपाट सगळं तुझं. म्हणलं ह्याच्यातलं काय करू? अगं माझी धोतर आहेत ना पांढरी, ते 2 धोतराला मध्ये जोड मारून टाक आणि घाल खुशाल, मागायचं नाही कोणाकडे. पण तुम्हाला सांगते महाराजांचे शब्द इतके खरे झाले की मला कपड्याची काळजी करावी लागत नाही. मी म्हटलं तर कोणाला पाहिजे त्यांनी घेऊन जा. असो, हे सांगायचं तात्पर्य काय मला, की वैराग्य, मी वैराग्याबद्दल बोलत होती. संतांचं वैराग्य कसं असतं. स्वामी मठ सोडून आले, सगळ्या गाड्या, सगळे चांदीची भांडी सगळं सोडून आले तिकडे. कशावर त्यांनी आसक्ती ठेवली नाही, अगदी नुसत्या कपड्यावर बाहेर पडले. याला म्हणायचं प्रचंड वैराग्य. आणि आम्ही स्वामींचे शिष्य, आम्ही पण मठ सोडताना काही विचार केला नाही. म्हटलं चला, जे आपल्या परमार्थामध्ये आड येतात त्यांच्यापासून लांब राहायचं. मीराबाईला रैदासांनी सांगितलं, जे तुझ्या मार्गामध्ये आडवे येतात त्यांचा त्याग कर, लगेच त्याग करून टाकायचा. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की काही लोकांना वाटतं की आम्ही मठावर परत जावं आणि तिथे राहावं. शक्य नाही, सांगायला यायचं नाही आम्हाला. आम्ही एकदा पाठ केली की पाठ, परत बघत नाही. आता आम्हाला महाराज मठात दिसत नाही, डायरेक्ट आमच्या आत. महाराजांना आम्ही सांगितलं, मठ बीट हे सगळं दगड माती विटांचं, या मठात येऊन बसा आणि तुम्ही हे कार्य करा, आमच्याकडून तुम्ही करा हे कार्य. आणि खरोखर त्याची प्रचिती येते. रात्रभर तुम्हाला मी प्रवचन ऐकवेल, तुम्ही कंटाळून जाल जांभया काढाल, पण मी कंटाळणार, माझी बॅटरी फुल चार्ज आहे. कारण स्वामी येऊन बसतात आतमध्ये, स्वामी कब्जा घेतात. म्हणून हा मठ आपला सांभाळणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मी स्वामींना, माझ्या खोलीमध्ये सगळीकडे स्वामींचे फोटो आहेत. म्हणून आज सुद्धा मी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त स्वामींना सोन्याची चेन आणलेली आहे. तुम्ही म्हणाले कुठले पैसे? तुम्ही दिलेले मला दक्षिणा. मी स्वतः घालत नाही, पण स्वामींना. आणि आमची चेन बघून यांच्यापैकी त्या ताई कुठे गेल्या, याच ना, उभे राहा ना, उभे राहा. आमची चेन दिलेली बघितल्यावर यांना स्फूर्ती आली आणि यांनी दुसरी चेन त्यांनी दिली. त्यांचे मिस्टर म्हणाले, मी रिटायर झालो पण महाराजांना काही सेवा केली नाही, तर आमच्याकडून आई चेन घाला महाराजांना. बघा महाराजांचा वाढदिवस कसा साजरा होतोय, न मागता. कारण स्वामीच सगळं पूर्ण करतात. आणि आपलं कर्तव्य काय आहे? शिष्यांचं, गुरुचे वैभव वाढवावे. गुरूंचं वैभव आपल्याला वाढवता आलं पाहिजे. आज बघा तुम्ही, या मुलांनी, मला वाटतं हे सगळं कंडक्ट करतो तो बाबू, रात्री 12-12:30 घरी आलाय चिपळून, आणि सकाळी 5ला फुलं आणायला गेला. म्हणजे या मुलांना सुद्धा सगळ्यांना परमार्थाचा रंग लागलेला आहे. त्यामुळे ही मुलं किती काम केलं तरी थकत नाहीत. आमचे भाऊ म्हणाले, हे सगळं क्रेडिट मुलांना द्यायला पाहिजे. म्हणजे बरोबर आहे, पण ही स्वामींनी दिलेली मुलं आहेत. मी कशाला माझी म्हणू? माझी म्हटले तर पाहिजे दे. स्वामींनी दिलेले, स्वामींचे आहेत सगळे, तुम्ही स्वामींचे आहेत. मला काही स्पेशल कुठले शिष्य गोळा करावे लागले नाही. स्वामींचे शिष्य स्वामींनी आयते दिले. तुझी सगळी व्यवस्था करतो म्हणाले, तू हे चालू कर फक्त. आणि तसं स्वामी आपल्याला पावलोपावली सांभाळत असतात.
आणि जे मी तुम्हाला आता सांगत होती ही सगळी षटसंपत्ती, ही सगळी षटसंपत्ती संतांकडे होती. म्हणून एका हिंदी संतांनी असं म्हटलंय कि पड़े रहो गुरु के दरबार में जाके पड़े रहो. अरे हमको लोगों ने सताया, हमको लोगों ने मारा, तुमको क्या छोड़ेंगे? हमने बहुत सहन किया, तुमको भी सहन करना पड़ेगा, लेकिन डरो मत, दरबार में पड़े रहो. अरे उन्होंने तो हमको धोखा दिया, तुमको तो जरूर देंगे. तुमको क्या लगता है दरबार यानी क्या बगीचा है? यहाँ बगीचा वगैरह कुछ नहीं, यहाँ तो सब ऐसे ही लोग मिलते. मगर डरो मत, गुरु का ध्यान है, इसीलिए पड़े रहो पड़े रहो पड़े रहो, गुरु के दरबार में पड़े रहो. म्हणून बघा येशू ख्रिस्तानी सुद्धा म्हटलेलं आहे, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुमची सगळी काळजी वाहीन. बायबल मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, तुम्ही आमच्याकडे या, आमच्यावर जो विश्वास ठेवेल त्याचा सगळा भार रक्षण आम्ही करू. इतकी गॅरंटी आपल्याला दिलेली आहे. म्हणून आज सांगायचं म्हणजे आजचा स्वामींच्या वाढदिवसाचं जेवण भोजन प्रसाद विद्याताई वागळे आणि विनोद वागळेंकडून आहे. तुम्हाला बघा यांच्याकडून महाप्रसाद आहे, यांच्याकडून तर गोड आहेच ठेवलेलं, पण प्रत्येक मुलाने यांनी पण काहीतरी गोड ठेवलंय, तो दुसरा त्याने पण काहीतरी गोड ठेवलंय, ते भाऊ आमचे बसले त्यांनी पण गोड ठेवलंय. गोडच गोड खा तुम्ही आज, गोड खाऊन घरी जा आणि गोड तुमचं होऊ दे. म्हणजे स्वामींचा सहवास आपल्याला जास्त मिळेल. पण आजच्या वाढदिवसानिमित्त आता ऑलरेडी उशीर झालेला आहे, तुमची सगळ्यांची वेळ उशीर झालेला असल्यामुळे आता जास्त आम्ही प्रवचन करणार नाही. पण याच्या पुढचा कार्यक्रम कधी आहे? 26 मे. कुठला वार आहे? 26 मे रविवार. त्या दिवशी आपण पौर्णिमा साजरी करणार आहोत. 26 मे. तुम्हाला आता भरपूर सुट्टी आहे मे महिन्याची. यथेच आंबे खाऊन घ्या. ज्यांना गावाला जायचं ते गावाला जाऊन या. मात्र 26 तारखेला इकडे हजर राहा. ही 26 तारीख म्हणजे आपली पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे मे महिन्याची. आता 3 महिने फक्त एकच कार्यक्रम आहे. कारण का? तुम्हाला सगळ्यांना सुट्टी दिलेली महाराजांनी. आंबे खायला गावाला जाता ना, म्हणून जशी शाळेला सुट्टी तसं आपल्या पण शाळेला सुट्टी आहे. म्हणून आजच्या वाढदिवसानिमित्त आपण स्वामींकडे हेच मागूया की सदा सत्संगला वावा घडाई नित्य गुरु सेवा मागणी हेची मागूया आदरे आदि वंदूया हरिहरा सिद्धरामाया आदरे आदि वंदूया हरिहरा काळ सिद्धाया आदरे आदि वंदूया राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळ सिद्धेश. सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय.
राजाधिराज सद्गुण श्री काळसिद्धेश्वर. आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत अरविंद पाटील प्रवचनकार, ज्यांची तुम्ही अनेक प्रवचनं गोरेगावच्या मठात ऐकलेली आहेत. आणि ते आपल्यासाठी वेगवेगळी पुस्तकं स्वतः लिहून अभ्यासू भक्तांकरता, ज्यांना खरोखर या मार्गात पुढे जायचं आहे, त्याच्यासाठी प्रत्येक समाजावर त्यांनी प्रवचनं लिहिलेली आहेत. आणि त्याचं पुस्तक तयार करून प्रत्येक वेळा ते नवीन पुस्तक मला पाठवतात, जेणेकरून ज्यांना अभ्यास करायचा आहे, खरोखर जे अभ्यासू आहेत आणि ज्यांना खरोखर हे ज्ञान जाणायचं आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि दुसरं म्हणजे या पुस्तकाला त्यांनी किंमत ठेवलेली नाही, फ्री ठेवलेलं आहे. पण खरोखर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तरच घेऊन जा. तर या पुस्तक आता जी माझ्याकडे प्रकाशनासाठी आली आहेत, त्या पुस्तकांची नावं आहेत अनिर्वाच्य, दुसरं आहे निर्विकल्प आणि तिसरं आहे महामौन शतक. ही 3 वेगवेगळ्या नावाची पुस्तकं ज्यात त्यांनी संबंध विवेचन केलेलं आहे. आणि ती 3 पुस्तकं आजच्या महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्त तुमच्यासाठी पाठवलेली आहेत. त्यांची ही प्रवचनं सिद्धगिरी संदेशमध्ये आलेली होती आणि स्वामींना पण त्यांनी दाखवली होती. तेव्हा स्वामी म्हणाले आपण ही छापूया. आणि ती स्वामींची आज्ञा म्हणून आणि सगळ्यांची सेवा म्हणून त्यांनी या वेळेला आजच्या मुहूर्तावर त्यांनी ही पुस्तकं पाठवलेली आहेत. त्या पुस्तकाचं मी आता प्रकाशन करते. त्यातलं एक पुस्तक त्यांनी मीनाताईंना समर्पण केलेलं आहे. दुसरं पुस्तक त्यांनी आमची आजी राधा आजी तिच्या नावाने केलेलं आहे. आणि तिसरं मला वाटतं माणिक प्रभूंना, माई मावशीनं, एक माई मावशींच्या नावाने समर्पण केलेलं आहे. ही 3 वेगवेगळी पुस्तकं आहेत बघा. काढू हे माणिक निर्विकल्प बोध त्यांनी आमच्या आजीच्या नावावर समर्पण केलेलं आहे, आजीनं अर्पण केलेलं आहे. दुसऱ्या आमच्या आवडत्या मावशी माई मावशी त्यांना त्यांनी अर्पण केलेलं आहे. आणि तिसरं मीनाताई पाटील त्यांना अर्पण केलेलं आहे. हे सध्या आता दिल्लीत नैनितालला राहत असले तरी सुद्धा आज त्यांचा अभ्यास चालू आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला अगदी आयतं मटेरियल त्यांनी पाठवून दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला शोधायला नको. हे अनिर्वाच्य काय आहे, नंतर निर्विकल्प काय आहे, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि ते प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ती की याच्यात दिलेली आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आपला फोन नंबर आणि नाव तिथे द्यायचं आणि घेऊन जायचं. वाच.